आपण आज जाणणार आहोत दगडूशेठ हलवाई यांचा इतिहास. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास जाणणार आहोत. दगडूशेठ हे मिठाचे व्यापारी होते. पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहवासन झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई दोघेही दुःखी झाले. त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करू नका. आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्याचे नाव उज्ज्वल करते, त्याचप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरमरची मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा केली असते. सन 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. त्या काळी हा बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तळू मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमात व मंदिरात ठेवली आहे. सन 1967 साली आपला दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सव निमित्त गणेशाची नवीन मूर्ती तयार करून घेतली. ही मूर्ती कर्नाटकमधील प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांनी केली. तर हा आहे दगडूशेठ हलवाई मंदिराचा संपूर्ण इतिहास. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा.